चक्रधर कळणे पाटील यांची मुदखेड तहसील समोर 5 दिवसापासून उपोषणाला सुरुवात. माझं नाव चक्रधर शामराव कळणे पाटील, राहणार सरेगाव, तालुका मुदखेड, जिल्हा नांदेड इथला रहिवासी असून मी मागील 18 तारखेपासून 18/6/2024 पासून अमर उपोषणाला बसलेला आहे. आज माझा 5वा दिवस आहे. 5व्या दिवसापासून एकही शासनाला अजून जाग आलेली नाही. माझे मुद्दे आहेत सरेगावतील शाळेतील. सरेगाव शाळेला गेल्या वर्षी म्हणजे 2021 रोजी 26 जानेवारी 2021 रोजी रांगोळी काढली असता रांगोळीमध्ये 24 साऱ्याचं चक्र काढलं होतं. त्या 24 म्हणजे भारताचा नकाशा काढला होता. भारताच्या नकाशामध्ये अशोक स्तंभावर 24 साऱ्याचं चक्र असते. त्या 24 साऱ्याच्या चक्रावर 24 आरे न काढता 16 आरे काढून भारताच्या नकाशाचा अवमान करणारे मुख्याध्यापकासह सर्व शिक्षक, त्यांच्यावर कडक कारवाई झाली पाहिजे. दुसरी गोष्ट, एका वर्गातील शिक्षकाने घाई गडबडीने घरला जाते वेळेस हाजरीपट लॉकरला जमा न करता त्याने तिथंच खिडकीच्या दारी ठेवले होते. मी क्रिकेट खेळायला गेला असता जिल्हा परिषद शाळेजवळला, मी तिथला घेतले हाजरीपट घेतले. HMला फोन केला, सर असं तुमच्या कर्मचाऱ्यानं केलेलं आहे. तर सर म्हणले दुसऱ्या दिवशी आणून भेटा. मी शाळेवर न जमा करता मी थेट आणून गट शिक्षण अधिकाऱ्याकडे जमा करून त्याची वशी माझ्याकडे आहे. त्याच्यात माझा वैयक्तिक फायदा काही नाही. अज्ञात व्यक्तीच्या हातात न जाता फाडू नये म्हणून, शैक्षणिक विद्यार्थ्याचं नुकसान होऊ नये म्हणून इथं आणून जमा केलो. तिसरी गोष्ट, गुरुजी मुख्यालय राहत नसतात आणि घर भाडे भत्ता उचलतात. मी स्वयंघोषित पत्रात मागितला असता गुरुजीनं मला लेखी पुराव्यासोबत दिले. त्याची तारीख आहे जवळपास 25/6/2021 ते 29/8/2023. गुरुजी मुख्यालय राहतात म्हणून त्याने लेखी दिलेले मला. मी या संदर्भात सगळीकडे निवेदन आहे, CO, EO, BDO इथं सगळं देऊन सगळं आता 1 वर्ष झालं निवेदन. टोटल माझ्या जवळपास 130 निवेदन COला गेले असतील. अजून या गेंड्याच्या चेंबडीच्या प्रशासनाला जाग येत नाहीत. तिथं लोकप्रतिनिधी कोणी नसल्यामुळं कारभार याचाच झालेला आहे. त्यामुळं मला न्याय भेटला नाही. अखेरला कदरून मी 5 तारखेला उपोषणाला बसणार होतो या महिन्याच्या. मला गट शिक्षण अधिकाऱ्याचं पत्र आलं, बाबा शाळा 14 तारखेपासून शाळा होतात, आपण उपोषणाला 5 तारखेला बसू नये, आम्हाला मदत करावी. मी त्यांचा मान ठेवून 2 मधात सुट्टी आल्या, एक रविवारी आली, बकरी ईद आली. 18 तारखेपासून मी इथं बसलो, तर अजून माझी दखल घ्यायला कोणी तयार नाही. 2 वेळेस आले होते, ते माझ्या मागण्या कंप्लीट नसल्यामुळं मी उपोषण माझं ठाम चालू आहे. आणि मला जोपर्यंत न्याय मिळणार नाही उपोषण माझं कंपल्सरी चालूच राहणार आहे. मी तर तहसील कार्यालय गट शिक्षण म्हणजे गट विकास अधिकाऱ्यांना, गट शिक्षण अधिकाऱ्याला पत्र देऊन 18 तारखेपासून मी बसलेला आहे. माझी बाय हाटली विनंती आहे शासनाला, प्रशासनाला विनंती आहे की माझ्यावर जे अन्याय झाला त्या न्यायात स्वरूप करून लवकरात लवकर माझ्या उपोषणाला स्थगिती द्यावी. तरी पण मेहरबान गट विकास अधिकारी किंवा गट शिक्षण अधिकाऱ्याने मला जर न्याय नाही भेटला तर येणाऱ्या पावसाळी अधिवेशनामध्ये तारांकित प्रसाद उपलब्ध करून मी पूर्ण प्रकरण महाराष्ट्रभर गाजवणार. जो न्याय भेटणार नाही मी लढत राहणार. सर्वप्रथम एका पल्ल्याच्या पालकाला हात जोडून विनंती आहे प्रशासनाला की मला न्याय मान्य करून द्यावा, हीच एवढी नम्र विनंती आहे ना.